चला तर आज जाऊया जेजुरी येथे। जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे देवस्थान आहे। हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे। उंच डोंगरावर असलेले कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे देवस्थान होते, परंतु आता जेजुरीच्या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे। तेही बांधून आता 3 शतक झाले आहे। देवळासमोर दगडी दीपमाळा आहे। सुमारे 200 पायऱ्या चढून गेल्यावर मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते। 9 लाख पायरीचा डोंगर असेही या देवस्थानाच्या डोंगरास म्हटले जाते। देऊळ अतिशय सुंदर आहे। सभा मंडप आणि गाभाऱ्यामध्ये देवळात खंडोबाची मूर्ती आहे। म्हाळसा, मणिमाला व खंडोबा अशा 3 सुबक मूर्ती देवळात आहे। रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो। सोमवती अमावस्या, चैत्र, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी, महाशिवरात्र या दिवसांना येथे विशेष महत्त्व आहे। मल्हारी मार्तंड हे शिवाचे भैरव अवतार मानले जातात। खंडोबाच्या उपासनेमध्ये भंडारा याला फार महत्त्व आहे। भंडारा आणि खोबरे उधळवायचा नवस फार लोक करतात। खंडोबाच्या नावानं चांग भलं, येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण येथे होते। तळी भरणे हा एक विधी असतो। ताटात खोबरं व भंडारा घ्यायचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यायची व मग खोबऱ्याची उधळण करायची। खंडोबाला नवस बोलून फेडणे याला देखील विशेष महत्त्व आहे। उसाच्या किंवा जोंधळांच्या ताटाच्या मखरात प्रतिमात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळींकडून देवाची गाणी म्हणवणे याला जागरण किंवा गोंधळ असे म्हणतात। व येथे मी तुम्हाला काही जागरणामधील कडवे ऐकवते। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये कळवा। येळकोट येळकोट जय मल्हार। जेजुरी